देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. थांबा. म्हाळसा काय झाले? हा दागिना कसला? तुम्ही जर शिकारीला गेला होतात तर घोंगडीवर हा दागिना कसला? कुणाचा आहे? माझा हा दागिना घोंगडीवर कसा आला ते मला खरंच ठाऊक नाही. देवा, आपण थेट अंतर्महालात आलात. शिकार करून आणलेला सावज बाहेरच आहे. सगळे विचारायला लागले म्हणून मी इथे आलो. म्हणजे हे खरंच शिकारीला गेले होते? प्रधानजी अगदी योग्य वेळी आलात. ते सावज पाकगृहात नका पाठवू. म्हाळसेला नाही आवडत ते. सेवकांकडे पाठवून द्या. म्हाळसा जाऊ मी? मला स्नान करायचे आहे. बरं देवा, तुम्ही आवरून या, मग आपण भेटूया. देवी येतो मी. बानू, ए बानू, हे काय करत बसली आहेस ग? दिसत नाही होय? उगा आगाऊपणा करू नका सा. तुला बी ठाव हाय आणि मला बी ठाव हाय मी कशाला आली हाय ते. कशाला सांग ना ग बानू. आता काय सांगू? खंडोबा भेटले होते बाई काल रातच्याला. वय काय
काय म्हणले? मला सांगणार नाहीस होय? अगं म्हणजे अगं तुला कसं सांगून काय सांगू तेच कळना झालंय बघ. मलाच लाजल्यागत होतंय. आता माझ्यापासून काय लाजायचं आहे तेव्हा? म्हणजे या रातच्याला जेजुरीला गेले आणि त्यात एका मोकळ्या जागेत उतरले आणि मी चालत असतानाच मला समोर ते दिसले. समधीकडं टिपूरचं आंधणं पडलं होतं बघ. म्हणजे खंडोबा तत्ता आले होते? तुझी वाट बघत होते ते? आणि मग काय? मग काय झालं? मी त्यासनी सांगितलं की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. काय सांगतेस काय भानू? मग ते काय म्हणले? ते बी तेच म्हणले. भानू महाराज म्हणले होते तसंच होणार बघ भानू. तुझं खंडोबांशी लगीन होणार बघ भानू. तर मग ये सांच्याला. मग ठरव उद्याचं काय ते. हा ए पोरीनो, काय ठरवत आहे ग? अरे ते सरपण आणायला जायचं आहे ना ते. असं असं. ए बानू, हे काय ग? तुझ्या कानातलं गेलं कुठं ग? मालक, कसा झाला आपला प्रवास? लांबचा प्रवास झाला. शिवाय प्रकृती देखील ठीक नव्हती, त्यामुळे थोडी दगदग झाली. आपण विश्रांती घ्या आणि काही हवं नको असल्यास सांगा. तुर्तास तरी काही नको, थोडे प्यायला पाणी घेऊन ये. या. जेजुरीहून श्री खंडेरायांनी काही भेटवस्तू दिल्या आहेत. त्या सेवकांकडून नीट आत ठेवून घे. इथे सर्व काही ठीक आहे ना? कुणी येऊन तर नाही ना गेले? होय, व्यापाराच्या निमित्ताने काही लोक चौकशी करून गेले. बर. आणि महाशास्त्री देखील पूजेला येत होते. महाशास्त्री स्वतः येत होते? होय, आता देखील ते देवघरात पूजा करत आहेत. महाशास्त्री आत आहेत हे तू आम्हास आधी का नाही सांगितलेस? अहो, ते राहू द्या, आपण आज जाऊन त्यांची भेट घेऊया. या. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मीव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्.
सिम्हाशेठ, आपण कधी आलात? आत्ताच आपण पूजा करत असल्याचे कळले. शुभम भवतु. कसा झाला प्रवास? बरा झाला. आपण दररोज पूजा करायला येत असल्याचे कळले. दीपावलीचा कालावधी होता. अशा सणासुदीच्या दिवसात आपणही नेवाशात नव्हता. त्यामुळे घरच्या देवपूजेत व्यत्यय नको म्हणून मी पूजा करीत होतो. होय, आलेच मी. जेजुरी दीपावली कशी झाली? खूपच सुंदर. जेजुरी गडावर न भूतो न भविष्यती असा दीपावलीचा सोहळा अनुभवायला मिळाला आम्हाला. उत्तम. सिम्हाशेठ, आपणास काही सांगावयाचे आहे का? सिम्हाशेठ, काय झाले? महाशास्त्री, आपल्यापासून काहीही लपून राहिलेले नाही. आपण तर सर्व ज्ञानी आहात. तेव्हा काय झाले असेल ह्याचा नेमका अंदाज आपण बांधू शकता. सिम्हाशेठ, म्हाळसा आणि श्री खंडेराय यांच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याची चूक मी पुन्हा कदापिही करणार नाही. परंतु आपल्या बोलण्यावरून मला असे जाणवते की श्री खंडेराय आणि आपली भेट झाली असावी आणि श्री खंडेराय यांनी म्हाळसाबद्दल आपल्यास काही सांगितले असावे. होय, मला जे ज्ञान प्राप्त झालं आहे ते महादेवाच्या कृपेने. आणि त्या ज्ञानाचा गैरवापर मी कदापिही करणार नाही. आजपर्यंत अनेकदा आपणास सल्ले देत असताना मला त्याच ज्ञानाचा उपयोग झाला आहे. महाशास्त्री, आपण त्या दिवशी योग्य तेच म्हणाला होतात. त्या दिवशी आपण अचानक आलात आणि म्हणालात की म्हाळसाच्या जीवाला धोका आहे. त्यावेळी खरोखरच म्हाळसाच्या जीवाला धोका होता. तुमच्या भक्तीच्या पुण्याईवर सत्य काय आहे हे कळणे तुमचा अधिकार आहे. थांब म्हाळसा. कशाला थांबू मी? कुणासाठी थांबू मी? म्हाळसा, लतिका, लतिका, काय ग? काय झालं? हा दागिना पाहिला आहेस? हा दागिना तू आधी कधी पाहिला आहेस का लतिका? नाही. हा दागिना कुणाचा आहे याचा शोध घे. म्हणजे हा दागिना कोण घालू शकतं? कुठल्या गावातले प्रांतातले लोक हा वापरतात? हा दागिना कुठल्या तरी मुलीचाच आहे हे मी तुला सांगायला नको. बर, शोधते. जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. म्हाळसा, जा, थांबू नकोस. जा, शोध.
देवा, प्रधानजी, पृथ्वीवर लोक म्हणतात की देवासारखे धावून आलात. तुम्ही पण अगदी देवासारखेच धावून आलात. काय हे देवा? हो, तुम्हाला असत्य वचन बोलणं शक्य नाही हे ठाऊक आहे मला. पण प्रधानजी, म्हाळसेला नेमका तो दागिना सापडला तेव्हा मला तिला काय सांगावं तेच कळेना. देवा, तुम्ही हे असं काहीतरी करता आणि मग पुढे जे काही होतं ते सावरता सावरता अवघड जातं मला. होय, मला मान्य आहे. बरं देवा, ते सगळं जाऊ दे. तुमची भेट निर्विघ्नपणे पार पडली ना? हो, तशी आमची ती पहिली भेट. कारण तिथे आम्ही केवळ आराध्य आणि भक्त नव्हतो. मी समजू शकतो देवा. प्रधानजी, मला असे वाटते की उद्याच चंदनपुरीला जावे. देवा, प्रधानजी, अशा पद्धतीने एकदम आश्चर्यचकित होऊ नका. मला असं वाटतं की जे काही विधिलिखित आहे ते घडून जावे. म्हाळसेला तिच्या मूळ स्वरूपाची आठवण व्हावी. कारण प्रधानजी, जोपर्यंत हे सर्व घडत नाही तोपर्यंत म्हाळसेला कळणार नाही की ही सर्व वचनं तिनेच दिली होती. परंतु देवा, हे सगळं लवकर होत आहे असं नाही का वाटत? नाही, मी तर असं म्हणतो की हे सर्व लवकरात लवकर घडावे. मला तर असं वाटतं की अजून वेगाने घटना घडायला हव्यात. मी इथेच राहिलो तर रोजच वेगळा अनर्थ समोर येऊन उभा राहायचा. देवा, हे सगळं बरोबर आहे, परंतु प्रधानजी, लवकर विचार करा. हे ठरवा एकदाच काय ते. मी इथेच राहिलो तर रोजच वेगळा अनर्थ समोर येऊन उभा राहायचा. देवा, हे सगळं बरोबर आहे, परंतु प्रधानजी, लवकर विचार करा. हे ठरवा एकदाच काय ते. नारायण नारायण. मुनिवर, खंडेराय असं म्हणतायत की त्यांना चंदनपुरीत बाणाईला लवकरात लवकर भेटायला जायचंय. शुभयोग आहे. अखेर तो क्षण जवळ आला. माझं काही चुकलं का? मुनिवर, हे एवढं सोपं नाही. क्षमा असावी प्रभू. आपण सांगाल तसे करूया. मुनिवर, तुम्ही तुम्हाला हवं तेच करणार. तसे नव्हे प्रभू. मुनिवर, देवांची पहिली भेट झाली. आता त्यांना तिथे जायचं आहे. हो, पण हे आता कसं घडवायचं आणि केव्हा घडवायचं हे तुम्ही ठरवा. पण मला जायचं आहे हे मात्र निश्चित. पण देवा, आम्ही नेमके करावे तरी काय?
ते मला ठाऊक नाही, पण असे काहीतरी करा की मला येथून जाता येईल. देवा, भविष्यात डोकावल्यावर कळतं की तुम्ही आनंदासाठी जात नाही आहात. सगळे क्लेश वेदना तुम्ही स्वतः घेऊन, सगळी संकट स्वतःच्या छातीवर निमूटपणे झेलून तुम्ही पुढे जाणार आहात. प्रधानजी, तुम्ही हे सर्व पाहू शकता म्हणून तुम्हाला कळत आहे, पण सर्वांना हे कळण्यासाठी हे घडणे अत्यंत आवश्यक आहे. प्रधानजी, पार्वतीने जयाद्रीला दिलेले वचन पूर्ण करणे आता अपरिहार्य आहे. देवा, आपण ही शिवलीला घडवण्यासाठी समर्थ आहात, पण तरीही आपण मला यात सामावून घेतलं याचं ऋण मी कधीही फेडू शकत नाही. बरं, पण एक लक्षात असू द्या की कालावधी अत्यंत कमी आहे. तेव्हा जे काही घडवायचं आहे ते फार वेळ न घालवता करूया.